मी बघतेच आज साबुदाणा न भिजवता साबुदाण्याची खिचडी कशी बनवते. बघ भिजवल्यापेक्षा छान करून देणार मी तुला. सेम लागते जशी. यम्मी. नमस्ते, मी कल्पना. नमस्ते, मी मृण्मयी. आपल्या या आजी नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. तुमचा प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू दे. आता इथं ही म्हणते आजी कशी खिचडी बनवते. अगं काही नाही ना, तुला झटपट खिचडी खायची आहे ना. आता हा साबूस तांदूळ चाळणीत टाक. हा. आणि हा नाळा खाली स्वच्छ धुवून आण. मी बसून साबुदाणा धुणारे पहिली मुलगी आहे. एकदा तर धुवून देते आजीला. आता आपण याला असं जे काही असतं ते करून घेऊया. बुडू 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 बुडू. आता इथं आपण पाणी तापायला ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आली. पाण्याला उकळी आल्यावरच ही चाळणी त्याच्यावर ठेवायची. आणि आता हे विस्कटलाय प्लेन करायचा. फक्त 1-2 मिनिटासाठी वाफाळायला ठेवणार आहे साबूस तांदूळ. हे 2 मिनिटं मी फक्त वाफवून घेतले. आता तो साबूस तांदूळ वाफवला की नाही ते बघू आपण. हो, काय छान वाफाळ. तर हे साबूस तांदूळ आपला छान वाफळून झालेला आहे. हा गरम आहे म्हणून चिकट दिसतोय. एकदा थंड झाला की हा आपला, पण हा ऍक्च्युअल मध्ये चिकट नाही. आपलं जसा भिजवतो ना त्याच पद्धतीने हा तांदूळ होतो. आपण याला थंड करून घेऊ. मोकळा मोकळा होतो की नाही. आणि छान मऊ झालाय. आपण जसा भिजवतो तसाच मऊ झालेला आहे. तर ह्याला जास्त वेळ पाण्यात न ठेवता आपण बाजूला काढूया. आजीने मला बोलले हे गरम पाण्याने वाफवून झाल्यावर परत थंड पाण्याने धुवायचं याला, म्हणजे मोकळा होतो नाही. बघा किती छान मोकळा झालाय. अरे हे वाफवलेलं चिकट तर बिलकुल नाही. शिजलंय का बघू. अरे एकदम माऊ. असं वाटतं माझं चॅलेंज माझ्यावरच भारी पडते. तर आपण आता खिचडी परतायला घेऊ. आता टाकूया जिरे तडतडलं. आता तू मिरची टाक. त्याच्यातला निम्माचा बटाटा टाक. हा चांगला परतून घ्यायचा. हा साबूस तांदूळ टाकायचा. आता 1 मिनिट आपण वाफायला ठेवू. आपण साबूस तांदूळ भिजवलेला नाही आहे म्हणून एक वाफ काढली की एकदम भिजवलेल्या साबूस तांदळासारखी खिचडी होते. आणि झटपट होणारी खिचडी आहे. कधी बाबा विसरतो माणूस साबूस तांदूळ टाकायचं, तर हा चांगला पर्याय आहे. सगळ्यांनी करून बघा हा. आता हे साबूस तांदूळ मी 3-4 मिनटं असं झाकण ठेवून वाफवून छान मऊ झाली. आपल्या भिजवलेल्या साबूस तांदळासारखीच झालेली आहे. आता याच्यात घालणार आहे मी दाण्याचा कूट. त्याच्यात आपण मीठ घालून घेऊया. आता टाक साखर थोडी. वाव, काय छान वास येतोय. यम्मी. एकदा परत एक छान वाफ काढून घेऊ. तर आपण नंतर त्याच्यात शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि साखर घातलंय. ते घातल्यानंतर आपण पुन्हा ह्याला एक छान वाफ आणली आहे. आता खिचडी झाली की नाही बघूया. बाप प्रे. कोण म्हणाल काय वाफवलेलं आहे असं वाटतं भिजवलेलेच आहे. ही चॅलेंज जिंकलेली आहे आणि मी हरलेली आहे. कुठे तोंड लपवू जागा नाहीये. नाही आजीजवळ काय तोंड लपवायची गरज नाही. खिचडी झालेली आहे. आता ही खाऊन दाखवणार आहे. हिने चॅलेंज दिलं ना मला, झटपट खिचडी कशी करशील आजी. आणि आता माझ्याकडं बघून सांग. सेम लागते जशी रात्रभर भिजून ठेवायला लागते. यम्मी. खिचडी झटपट बनवून तयार झालेली आहे.
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोवर संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बाय.